सर्वांनी शांतता पाळायची. बिल्कुल सगळे सामाजिक न्याय विभागाने दिला कार्यवाही सुरू झाली. संदर्भामध्ये 852 केसेस माग घेतला तारीख राहिला त्या महिन्यापर्यंत सूचना दिल्या आहेत. 5 टक्के मॅजिस्ट्रेटद्वारा आणि स्पेशल आता ड्राईव्ह घेतला सूचना दिल्या की 5 सप्टेंबर तर रविवारी कुटुंबाला देऊताना आपण 15 कोटी आतापर्यंत हे दिले. काही लोकांना एका घरामध्ये गुरुवार तात्काळ द्यायचं काय घरात होतात
करणं केलं आपण आम्हाला घरी झालं परत आम्ही गेल्या पुण्यातल्या ग्रामपंचायत कार्यालयात बोलून आपण तिथे देऊन टाकलं बाकी होत येते त्याच वेळेला आपण कारण द्यावी किंवा तुम्हाला नियमाने 90 दिवस जास्त येतात पण मी तुझ्याकडे तीनच कामात येतात हायर एज्युकेशन इलेक्शन मला वाटतं अजून एक एज्युकेशन इलेक्शन आणि मला वाटतं हे स्पर्धा परीक्षा नोकरी कुठल्या परिस्थितीत 90 डेजमध्ये दिलं पाहिजे असं आपण सांगितलं अर्ज केला पाहिजे जो आता त्रास होतो लोकांना समिती जर पूर्ण निधन करतो काय दुर्दैवानं या पूर्वीच्या काळामध्ये व्हरायटी समितीला न्यायाधिक अधिकार झाले अधिकार जरा अशा पद्धतीने पुनर्रचना करून हे सगळं बद्दलच आपल्याला पण महाराष्ट्र एकमेव राज्य आहे त्याला व्हरायटी समिती आहे बाकी सगळ्या राज्यांमध्ये प्रांताला अधिकार दिले आपल्याकडे होते म्हटलं काय ते घटनेमुळे काहीतरी सुप्रीम कोर्टामध्ये आपण देऊन दिलं आणि तो निर्णय झाला आपण बोलतो पण 90 दिवस आपण आज घटने घेतो त्या परिस्थितीत पूर्वीच्या कायद्यात पण 90 दिवस सुरू आहे पण आपण 90 दिवसात करत नव्हते दोन विषय आपले सगळे संदीप शिंदेनं मदत पण दिली आपण त्याचा मराठवाड्यामध्ये पण बी एक घ्या त्यासाठी शिंदे साहेबांनी 2 महिन्याचा वेळ घातला हां त्यांनी लेखवाला त्यालाच मुद्दा आहे इकडच्या कडीला आवाज निघू देऊ नका इकडच्या कडीला मला थोडासा आवाज आलेला पाहिजे ना पुन्हा सांगितलं नाही म्हणतात म्हणजे टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण इकडच्या कडीला आला नाही पाहिजे पुन्हा म्हणता सांगितलं नाही मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला नाही पाहिजे डॉक्टर वामन
करू ना आपण याद्या प्रश्न तुमच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून हो कोण बोललो का आपला खात्याला जो वेळ लागला म्हणून 6 महिने त्या म्हणतात आपण 2 महिने आपला खात्याचा वेळ आपला खात्याला करायला दुकान काय मला हे नाही कळालं 25 लाख रुपये 1881 सातारा संस्थांना लागतो 25 लाख रुपये 81 10,000 रुपये 2 कोटी मराठी कच्चे माल बरोबर एका सातारा संस्थांवर पुरे बसतात तुमचा राहिला पण आमचा राहिला ना आम्हाला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ आमचा खानदेश आमचा हो राजे याची जबाबदारी तुमचं तुमची जबाबदारी राजेचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो बरं का बाबाजी कोणाला मोजून नाहीत राजेचा शब्द एकदा आलं म्हणूनच म्हणलं ना राजे जबाबदारी तुम्हाला कधी खोटं बोललो नाही म्हणणार का नाही आयुष्य तुमचा शब्द जर याच्यासाठी असतो सातारा गेले कारण 25 लाख रुपये 1881 लाख आणि त्याचे आता 5-5 एका माणसात धरा 7-7 8 धरा एका माणसात 3 ते 2 करोड मराठी पश्चिम महाराष्ट्र एका गाडी ही जबाबदारी मग तुमची तुम्ही काही जर वेळ मागितलेला नाही फक्त तुमचं असं म्हणणं इथं 22 तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल हां त्यामुळे कायदेशीर काय त्रुटी राहिलं असं म्हणणं आहे जलद गतीने करून टाका ही जबाबदारी तुमची. आपण अभ्यास केला तुम्ही म्हणतात 15 दिवस मी महिना म्हणतो बस मी महिना म्हणतो ना आता तुम्ही 15 दिवस म्हणले मला समितीने आता साहेब पण मी महिना म्हणतो पण हे माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोक सुरू वाटलं कामा आमच्या राजकारण नसतात होत असतं आम्ही बसलो नसतो आणि तुम्हाला वेटिंग धरलं पण नसतं पण आमचं राजकीय म्हणलं या संस्थांना आमच्या बरोबर लेकराचं कल्याण केलं मग आमच्या असून आम्हाला करून गेलेलं खास नसतं आम्हाला विचारू नका तो हे तुम्हाला 15 दिवस म्हणता 1 महिन्याचा महिना म्हणतो हां समिती याचंच कामाला लावा नसतो दुसरं कामच करायला नको लोक दिला तिने मला सांगितलं तू एवढंच काम कर तर सातारा संस्था गॅजेटला चौकाटा पुण्याला मला अंदाज घेणं काय आवडी जवळपास 750 वर्षापूर्वीच्या लेखा मी ते दुबई ऐकताना पुण्यात सांगतो ताबडतो झालं वगैरे एकाच्या जमतात द्यायला आमच्यावरच आहे आणि पोस्टिंग आहे मीटिंगची पोस्टिंग आहे काही तुम्हाला म्हणजे अध्यक्ष अध्यक्ष आहे आणि कॅबिनेटच्या म्हणजे पुन्हा उद्या असं होऊ नये ते राज्यपालाचं स्वाक्षरी मिळायला पाहिजे नाही जी आर जो आहे ना तो जी आर ही मंत्रिमंडळ एकदा मान्य दिली याला हे जी आरमध्ये रूपांतर निघून जाईल ना ते मंत्रिमंडळ समितीला मी मान्यता द्यायची का तुम्ही आम्हाला दिली तुम्ही मान्य केलं पाहिजे मग जी आर काढतो ना मी कोणता आपण तो जी आर जो काढतोय हॅलो
आता हे मंत्रिमंडळ समितीतून तो जी आर जाणार तो राज्यपाल नाव जाणार. हो 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 तेच म्हणतो मी राज्यपालाचं नाव नाही सांगणार. हे तुम्ही आता हे सगळं मान्य केलं. तुम्ही मान्य करून मान्य राज्यावर पाठवले ना तो. होतो समोर सगळं करतो. हळू सगळ्याला आवाज येतो का रे? शांत बसा आता, आवाज करू नका, तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचं अध्यक्ष विखे साहेब, बाबा राजे साहेब, कोकाटे साहेब, उदय सामंत साहेब, गोरे साहेब, बिलकुल राणा दादा, त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मानपूर्वक कौतुक करतो, स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक, आभार. सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे. थोडं जास्त बोललं तर पोटात तुटल्यासारखं होतंय. त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज येईल. आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा. विषय क्रमांक 1, आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी आपली मागणी होती. त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे. मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो, याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार. म्हणजे इथं जरी आता बोललो, त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं, तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा GR काढून अंमलबजावणी करतो, असं त्यांनी सांगितलं. अरे आधी ऐका ना, मराठीचे पोट्टे ना आधी तो आपलं दिलं. आपण आपल्या पण अभ्यासकाकडे विखे साहेब आणि राजे साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे. हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं कोणा. सगळे हा म्हणले, ढकलेले चाबरे येते अभ्यासक. तिथं हा म्हणले आणि वाटण रात गेल्यावर म्हणले चुकलं, मग तेव्हा झोपला होता. त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत 1 घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल. तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं. 1 क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी कर. त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. म्हणजे हा ना,
जे झाल्यावर ते शब्द बदलतील ना पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच. राज्यपालाच्या आदेश घेऊन जाईल. हो ते घेऊन तर तुमच्या उठतो काही केसारी ते येऊन तर मी तुमच्या उठतो काही मी उठत नाही. मी झालं जेला ना काही पण उठतो. म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे. बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पडलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे. आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो. सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. खरं एक अभ्यास नंतर का नाही म्हणल्यानं थोबड झाली. सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली. त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल. त्याचं कारण विचारलं जाताना का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर त्रुटी आहे. जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले. ते आता बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही. फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा. त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरतात पण तरीही त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत. साक्षीदार त्यांना धरलेला आहे म्हणलं तुम्ही करून द्या आणला आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे शे सापला. ते म्हणजे मी करून देतो माझी जबाबदारी. मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना. राजा बरोबर आहे. मी 1 महिना दिला राजाला. आणखी काय पाहिजे आपण? ते 15 दिवस म्हणजे 1 महिन्यात अंमलबजावणी द्या. राजा म्हणले देतो. राजा हा म्हणले नाही ते लोक सांगा नाही मग थोपड आणले लोक तुम्हाला हा म्हटले ना हे 2 विषय अंमलबजावणी झाली. हल्ली काय राहिलं आता जरा डोकाला आवाज शिकाना येतो ना तिथं बी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसात तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतले. विविध ठिकाणचे काय राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट संपला. ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखित दिले. म्हणजे जे आर काढला. जे आर म्हणून जे आहे जे आर लेखी फेके नाही. ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल आहे का त्यात मात्र हे ओरिजिनल आहे म्हणजे कवच करत नाही ना भाऊ का म्हणून. हो ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर ते नेमके साहेबांनी इतकं मोबाईल म्हणून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच यायला काढतो. राज्यपालाचा सैन राज्य मंत्रिमंडळ सैन याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता उद्या गोडी ऐकून घेत नाही. आता फक्त बैठकीचा तिकडे ठिकाणा झाला. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे ते पटलं. त्यांनी या महिन्याकडे पुऱ्या काढून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून निधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागे घेणे. या बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय आहे. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्याकडून. तरी शब्द थोडी इथं बदल करावा लागत दादा. मला डोकं चाला ना. क्वेश्चन काय झालं ना तुम्ही ते गाय केलं मला
म्हणजे डेरी उतरली ढेरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आली जावे असं आपण मागणी केली. त्यांनी असं सांगितलंय, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये 15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून द्यायचं का असल्यासारख्या खेळ ते काय सोपं असतं. त्यांच्याकडे ते वरचं नोकरीला डेंजर होते, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडा इथं बदल केला तर बरं होईल यावेळी वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते इष्टेचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी दिली असं पोरं असते किती ते 50 आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंबाळाचं कुंकू पुसतं, ससे सांभाळायचे, कोणी आधार देत नाही, कुटुंब उडत पडत कसं कामावं. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसतं हे भरणं द्या लवकर. आपण मान्य केलं जर MIDC महावितरण हा MIDCला त्या शासकीय अधिकारी महावितरणमध्ये करा. हा महावितरणमध्ये करा. परत तुम्ही MIDCचं चांगलंय. उदय सावंत साहेब हातात करा. उदय साहेब कथा साहेब काय तुम्हाला काय त्याला सोपं आहे. तिथं बिचारे गोरगरीब MIDC जवळ आपल्या माऊलीला राजेसाहेब नाही जातात इष्टीने. तिथे कंपाळा कुठून असतात, लोकांच्या नजरा विचित्र असतात. नवरा गेलेला तिला कसं इष्टीने घरी जायचं. आम्ही हात बघतो लय अवघड ते MIDC केलं. वा वा तुमचं खरंच कौतुक. 5वा मुद्दा म्हणजे मागणी 5वी 4 झाल्या आणि पुढे 8 होत्या आपल्या. 58 लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा. म्हणजे लोकांना कळत तरी नोंदणी झाली का नाही. लोकांना मिळत लागणार 58 लाख म्हणजे नोंदी पुढे ग्रामपंचायतला लावा. लोक अर्ज करतील आणि घेतील. आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे, त्या लावून तुम्ही द्या बरं का प्रमाणपत्र व्हॅलिडिटी आतापर्यंत 8 तारीख किती 2. तुम्ही आता इथून गेलेले एक आदेश काढा. आतापर्यंत व्हॅलिडिटीला वर्ष झाले लोक रोखून झाले. 25,000 रुपये दिले 1 मिनिटात व्हॅलिडिटी. याचा अर्थ खोटी आहे का नाही. तो दाखवून म्हणतो तांत्रिक अडचणी. तेवढा मात्र एक निर्णय करा, व्हॅलिडिटी ताबडतोब द्या. व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड